बधीर पुनर्वसन संस्थेचे प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विकास विद्यालय धुळेचा वार्षिक पारितोषिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्ताची की आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी बधीर पुनर्वसन संस्थेचे प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विकास विद्यालय धुळे विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक व सांस्कृतिक कार्यक्रम आज साजरा झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर केतकी तुषार भट, नेत्ररोग तज्ज्ञ धुळे, तसेच श्रीमती विद्याताई चंद्रशेखर कुलथे, IT सल्लागार धुळे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळी बधीर पुनर्वसन संस्थेचे शालेय समितीचे अध्यक्षा माननीय सौ प्रतिमाताई पुराणिक, शालेय व्यवस्थापन समिती सचिव माननीय सौ संध्याताई कोहोक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ लताताई पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका माननीय सौ लताताई पवार यांनी केले। तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री भूषण पिंगडे व सौ उर्मिला मोरे यांनी करून दिला। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार माननीय सौ प्रतिमाताई पुराणिक, सौ संध्याताई कोहोक यांनी केला। विद्यालयाचा वार्षिक अहवाल श्री नरेश वडवी यांनी केला। त्यानंतर विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पारितोषिके देण्यात आली। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर केले। तर कार्यक्रमात बधीर पुनर्वसन संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर VG पुराणिक, शालेय समितीची अध्यक्षा सौ प्रतिमाताई पुराणिक, माननीय ॲडव्होकेट MS पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष गोपाळराव केले, संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर मंदार मस्कर, सन्माननीय सभासद माननीय डॉक्टर AK महाजनी, सभा माननीय सुवर्णाताई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अनघा ओक, सौ रेखा माडी, माजी विद्यार्थी, राजेश झेरॉक्स संचालक माननीय श्री सागर मोरे, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक जाधव यांनी केले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कोमल करडक यांनी केले। तर अतिशय उत्साहात सदर बधीर पुनर्वसन संस्थेचे प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विकास विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। नमस्कार, मी डॉक्टर VG पुराणिक, डॉक्टर अरविंद महाजनी आणि मॅडम गेली 46 वर्ष आम्ही संस्था चालवतो। अगदी 1970 साली मी इथं धुळ्यात आलो, त्यावेळेला मूकबधिरांच्याकरता काहीच नव्हतं। आम्ही आणि आमचे काही मित्र यांनी प्रयत्न करून 77-78 पासून मागे लागून 80 साली शाळा सुरू झाली आणि सुरुवातीला 10-15 मुलं मिळाली। आम्ही शिबिर घेतलं होतं, शिबिरात मुलं सापडली आणि पहिली शाळा आम्ही सुरू केली रेड क्रॉसमध्ये 1980 साली। त्यावेळेला एकच शिक्षिका होत्या, 2 जण होत्या, अनघाताई ओक आणि सहस्त्रबुद्धे मॅडम। असंच हळूहळू होता आम्ही संस्था वाढत गेली। सरकारी ग्रँट आम्हाला अजिबात नाही आहे। हॉस्टेल इथं शाळेला आहे, पण आता 100 मुलं आमच्या शाळेत आहे आणि ही सगळी खेड्यापाड्यातनं येतात। त्यांच्याकडनं आम्ही काही पैसे घेत नाही। हॉस्टेल लोकांच्या देणगीवरच चालतात। 40 मुलं असतात। प्रगती चांगली आहे, तुम्ही दरवर्षी बघताच आमच्याकडे आणि लोकांचंही मत चांगलं आहे। आणि महाराष्ट्रात माझ्यामध्ये अगदी प्रामाणिकपणे चालवणारी संस्था आमची आहे, ट्रान्सपरंट आहे आणि आमचे शिक्षक वृंदही खूप छान आहे, मॅनेजिंग कमिटी खूप छान आहे, मुलांना आवडतं। अगोदर शाळेला इमारत अशी नव्हती, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे रेड क्रॉसमध्ये सुरुवात झाली। त्याच्यानंतर 2-3 ठिकाणी आमची शाळा बदलूनही गेली, परंतु मुलांसाठी एक कायमची असं शाळा आणि वसतिगृह असावं असं कधीच वाटत होतं। पैसा हा नेहमीच हरकतीचा भाग असतो आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतच होतो त्या दृष्टीने। इथे जगन्नाथ केले म्हणून जे कॅनडाला होते आपल्या धुळ्याचे रहिवासी, आणि त्यांनी ह्या दृष्टीने आम्हाला वसतिगृह
बांधण्याच्या दृष्टीने जागा आणि वसतिगृहाच्या दोन्ही इमारती या त्यांनी बांधून दिल्या आणि त्याच्यामुळे आज संस्थेच्या दृष्टीने देखील शाळा पुष्कळशी पुढे गेलेली आहे. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अजून शाळेला मात्र सरकारी ग्रँट नाही. आम्ही गेली बरीच वर्ष त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, परंतु अजून तरी त्या दृष्टीने यश आलेलं नाही. आमच्या बधिर पोषण संस्थेचे सन्माननीय सर्व सभासद पदाधिकारी जे आहेत अतिशय प्रामाणिकपणे संस्था चालवत आहेत. त्यांचा आम्हाला कर्मचाऱ्यांना एक काडीचाही त्रास नाही आहे. शाळेला आहे ग्रँट 100%, परंतु वसतिगृहाला ग्रँट नाही आहे आणि वसतिगृहाचा जो खर्च आहे दर महिना जवळपास 1 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे सांभाळणारे जे कर्मचारी आहेत, स्वयंपाकी, त्याच्यानंतर मदतनीस, केअरटेकर, पहारेकरी या सगळ्यांचा आणि जे विद्यार्थ्यांना शिकवायसाठी जे शिक्षक आहेत मानधनावर लावलेले त्यांचा सगळ्यांचा 1 लाख रुपये जवळपास खर्च होतो आणि संस्था चालवते सगळं स्वबळावर चालवत आहेत. त्यामुळे सरकारला देखील कळकळीची विनंती आहे की प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेचं कामकाज बघावं आणि मी म्हणते की संस्था चालकांची भेट झाल्यानंतर नक्कीच सरकार या गोष्टीला प्राधान्य देईल अशी माझी कळकळीची विनंती आहे.